त्यावेळेला ते एकदा दर्शन केलं की ते म्हणायचे, मुली तुला मी आता जीवनामध्ये आनंदाची गुरुकिल्ली सांगतो. तुझ्या जीवनामध्ये आता कधीच दुःख येणार नाही असं मी तुला सांगतो. तू ऐकशील का? ते म्हणायचे ऐकते. ते म्हणे ऐकू नको, तसं करशील का? तर हो करील. काय? तर ते म्हणायचे की आता यापुढे तुमच्या जीवनामध्ये आता तुमचा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश झाला. अनेक प्रकारची तुम्हाला दोघांना मिळून संकट, सुख, दुःख सगळी जीवनात येत राहणार. आणि काही वेळेला असा प्रश्न येईल की आपल्या भारतीय याच्या ठिकाणी संस्कृतीमध्ये पती मुख्य आहे, त्या ठिकाणी बरोबरचे आहेत असं नाही. तिला स्थान पुष्कळ महान दिलेलं आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता एवढं स्थान दिलं असेल तरीसुद्धा व्यवहारामध्ये जे काही निर्णय आहेत ते कोण घेतं? पती घेतो. आणि पत्नीचं काम काय आहे? पातिव्रत्य धर्माचं पालन करण्यासाठी पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. तिला आपलं आत्मकल्याण करायचं असेल तर पतीच्या मताचं, त्याचं जे मत आहे तेच तिचं मत. तिला स्वतंत्र पतिव्रतेला स्वतंत्र जीवन नाही, पतीचं जीवन हेच तिचं जीवन आहे. अशा प्रकाराने अनुसरण करायचं. तर ते म्हणे तुला त्या कधीकधी पतीला सुद्धा निर्णय घेण्यासाठी जीवनामध्ये काही त्यांची बुद्धी कुंठित होऊ शकते किंवा त्या ठिकाणी गोंधळून जाते किंवा निर्णय करता येत नाही. मग अशा वेळेला पुन्हा आपल्या शास्त्राने सांगितलेले आहे की अशा वेळेला त्यांनी आपल्या सहकार्याबरोबर काय केलं पाहिजे? मंत्रणा म्हणजे चर्चा करून एखादा निर्णय घ्यायचा, तो एकट्याने घ्यायचा नाही. तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय पत्नीची अनेक नाती सांगितलेली आहे. कधी ती आईची भूमिका, कधी मित्राची भूमिका घेते. त्याचप्रमाणे ही मंत्री आहे, म्हणजे सल्लागाराची तिची भूमिका आहे. तर अशा वेळेला त्यांची बुद्धी कुंठी झाली तर ते तुला विचारतील की आता कसं, आता नेमकं काय करायचं. तर अशाही वेळेला तुझं कर्तव्य हे आहे का ते म्हणतील आता कसं, तू म्हणायचं का तुम्ही म्हणाल तसं, असं ते सांगायचे. असं याला म्हणतात की आज्ञेचं पालन करणे, याला म्हणतात समर्पण. आणि त्यासाठी ते सांगतात. मग जर स्वामी महाराज तिला म्हणायचे तू जर असं जीवन करशील तर हे काय सुखाचा बीजमंत्र आहे, ह्या मंत्राचा जप करायचा नाही, याचं अनुष्ठान करायचं. असं जर केलं तर तुला जीवनामध्ये कधी दुःख स्वप्नात देखील येणार नाही.